एव्हरीवन, वेलकम ऑल. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सी काय आहे आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी काय, सी प्रोग्राम काय असणार आहे. याआधी आपण बघितल्या दोन व्हिडिओमध्ये की प्रोग्रामिंग काय आहे, प्रोग्राम काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, हाय लेवल, लो लेवल, अजून कम्प्युटरला कुठली लँग्वेज कळतं, बायनरी कोड ज्याला आपण 0101 म्हणतो किंवा मशीन कोड. आणि जे काही आपण हे जे काही प्रोग्रामिंग नॉलेज आहे सी, सी प्लस प्लस, या सगळ्या काय आहे, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि सी एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आपण कोड लिहिणार आहे सी मध्ये, जो असणार आहे हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि ते कशी कन्व्हर्ट होणार आहे मशीन कोड ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. पण या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हॉट इज सी आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. बेसिक स्ट्रक्चर हे तुम्ही थ्रू आउट द सिरीज, थ्रू आउट द प्लेलिस्ट किंवा यापुढे तुम्ही स्वतः पण सी इफ तुम्ही कंटिन्यू करणार तर तुम्ही हा बेसिक स्ट्रक्चर फॉर शुअर फॉलो करणार आहे. ओके, सो 3-4 पॉईंट्स लय मी सी बद्दल तुम्हाला पेपरमध्ये आलं की व्हॉट इज सी, इंट्रोडक्शन टू सी, तर तुम्ही हे 3-4 पॉईंट्स लिहू शकता. सो सी एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी की डेनिस रिचीनी डेव्हलप केले इन द इयर ऑफ 1972 ॲट बेल लॅब्स. ओके, हे थोडंसं तुम्हाला लर्न करावं लागेल. नंतर इट इज जनरल पर्पज प्रोसिजर आणि स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. जनरल पर्पज म्हणजे याचा पर्पज एकच नाहीये, जसं वेब ॲप्लिकेशनच किंवा असं नाही. जनरल पर्पज म्हणजे ही ॲप्लिकेशनसाठी पण कामी येतं किंवा तुमच्या सॉफ्टवेअरसाठी पण कामी येतं किंवा तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी पण ही लँग्वेज कामी येते. सो आधीचे जे काही होते सॉफ्टवेअर्स ते सी लँग्वेजनेच बनले होते. मग प्रोसिजर म्हणजे की एक हे प्रोसिजर फॉलो करेल, एक रूल्स फॉलो करेल, अशीच एक्झिक्यूट होणार नाही. ओके, प्रोसिजर वाईज म्हणजे स्टेप वाईज फॉलो होईल. आणि स्ट्रक्चर म्हणजे की जसं आपण लूप्स, फंक्शन्स, खूप सारे कन्सेप्ट यामध्ये यूज करणार आहे. सो एक स्ट्रक्चर आहे, एक स्ट्रक्चर आपण लिहितो जे की इझी टू रीड असतं, म्हणजे इझिली आपण ते रीड करू शकतो आणि इझिली आपण राईट करू शकतो. सो हे 3 टर्म्स लक्षात ठेवायचे की इट इज जनरल पर्पज, प्रोसिजर आणि स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. फास्ट, इफिशियंट, पॉवरफुल. फास्ट आहे, इफिशियंट आहे, पॉवरफुल आहे. ठीक आहे. देन ऑफन कॉल्ड द मदर ऑफ ऑल लँग्वेजेस. का बरं? बिकॉज मी तुम्हाला म्हटलं की सी एक कोर लँग्वेज आहे, बेस आहे सगळ्या लँग्वेजेसचा. आणि यानंतर सी प्लस प्लस, जावा, पायथन आली आहे. सो ज्यांना कोणाला सी बरोबर येईल, त्यांचे कोणाचे पण कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असेल, त्यांना सी प्लस प्लस, जावा किंवा पायथनसाठी काही प्रॉब्लेम जाणार नाही. आता पण बघू बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी काय आहे. ओके, सो तुम्हाला इथे दिसेल स्क्रीनशॉटमध्ये की मी लिहिलंय इन्क्लूड हॅश इन्क्लूड एसटीडी आयओ डॉट एच, मग मेन, प्रिंट एफ. सो ही जी फर्स्ट लाईन तुम्हाला दिसतंय, हे तुमचे 4-5 पॉईंट तुम्ही हर वेळेस, 4-5 जे तुम्हाला लाईन दिसतंय हे तुम्हाला हर वेळेस फॉलो करायचंय. सो जे तुम्हाला फर्स्ट दिसत आहे एसटीडी डॉट आयओ, हे तुम्हाला काय म्हणतो, हेडर फाईल्स. हे काय म्हणायचं, हे हेडर फाईल्स किंवा याला म्हणतो आपण प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह जे काही. सो हे काय हॅश इन्क्लूड हे हेडर फाईल्स आहेत. नंतर इंट मेन. ओके, इंट मेन तुमचं स्टार्टिंग पॉईंट आहे. कधी पण जेव्हा तुमचा फंक्शन, जेव्हा तुमचा कोड हा रन होईल, तेव्हा सगळ्यात पहिले कंपायलर मेन फंक्शनच सर्च करतो. हे हॅश वगैरे नाही. जरी हे हॅश लिहिलं आहे, पण हे नंतर एक्झिक्यूट होणार. नंतर कधी मी सांगेल, डोंट वरी. बट फर्स्ट इंट मेन इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर कोड, स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर एक्झिक्युशन. आणि इंट मेन बघा, हा ब्लॉक जो आहे इंट मेनचा, हा कर्ली ब्रॅकेट आणि इथे जो क्लोज झालाय, तुम्ही या आतमध्ये सगळं तुमचा कोड लिहिणार. जसं हा प्रिंट एफ एक एक्झिक्युटेबल लाईन आहे जी एक्झिक्यूट होणार आहे. आणि रिटर्न 0 म्हणजे एंड ऑफ द प्रोग्राम. ओके, मी तुम्हाला हा बेसिक स्ट्रक्चर एक वेळा समजून सांगते की हा बेसिक स्ट्रक्चर काय आहे. सो फर्स्ट हॅश इन्क्लूड stdio. ओके, stdio म्हणजे stdio म्हणजे ही आहे स्टँडर्ड फाईल, स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच, आणि डॉट म्हणजे हेडर फाईल. सो ही जी तुमची फर्स्ट लाईन आहे, या फर्स्ट लाईनला तुम्ही काय बोलणार, प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह ऑर हेडर फाईल्स. ओके, असं इफ तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर लेट्स से की तुमच्या चॅप्टरचं नाव, हे तुमच्या चॅप्टरचं नाव आहे, पण तुम्ही पूर्ण 10-15 पेजेसचं जे चॅप्टर आहे ते तुम्ही इन्क्लूड नाही करत आहे. तुम्ही काय इन्क्लूड करत आहे, एक हेडर इन्क्लूड करत आहे चॅप्टरचं. सो या या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हमध्ये जे काही तुम्ही फंक्शन्स नंतर यूज करणार आहे, प्री डिफाईन्ड फंक्शन्स. ओके, ह्या सगळ्यांची डेफिनेशन्स ह्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह किंवा हेडर फाईल्समध्ये लिहून असणार आहे. ओके, सो नंतर आहे तुमचा इंट मेन, हा काय तुमचा स्टार्टिंग पॉइंट. इथनं सुरू होईल आणि इथे क्लोज होईल. हा तुमचा काय आहे, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द प्रोग्राम. इथून प्रोग्राम स्टार्ट होईल. ओके, नंतर या ब्लॉकच्या आतमध्ये तुम्ही लिहिणार डिक्लेरेशन. जसं तुम्ही लिहिता ना इंट इंट ए इज इक्वल्स टू 10, किंवा जे काही तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार आहे, जे काही वेगळे व्हेरिएबल्स तुम्ही एक तर डिक्लेरेशन कराल. आणि एक्झिक्युशन म्हणजे प्रिंट एफ स्टेटमेंट. जसे मी म्हटलं की प्रिंट एफ लेटचे काहीतरी मी म्हटलं आणि मी काहीतरी नम वगैरे असं काहीतरी प्रिंट करत आहे, जे काही हे एक्झॅक्ट स्टेटमेंट नाही आपण शिकणार आहे, बट एक्झिक्युटेबल ज्या लाईन्स असेल. सो या दोन ब्लॉकनी हा बनला असतो. मेन मध्ये आपण काय लिहितो, डिक्लेरेशन करतो, आणि एक्झिक्युशन जे काही एक्झिक्युटेबल लाईन्स आहेत त्या आपण लिहिणार आहे. आणि रिटर्न झिरो म्हणजे काय, रिटर्न झिरो मध्ये जिथे आपला प्रोग्राम स्टॉप होईल. ओके,
जेव्हा कधी कंपायलरला ही रिटर्न स्टेटमेंट मिळतं, तेव्हा कंपायलर तिथे स्टॉप होऊन जाणार. तुम्ही यानंतर किती पण लाईन्स ऑफ कोड लिहिला, तरी तो एक्झिक्यूट होणार नाही. रिटर्न म्हणजे हा रिटर्न स्टेटमेंट कंपायलरला हिट झाला, तर कंपायलर तिथेच तुमचं एक्झिक्युशन स्टॉप करेल. ओके. सो फर्स्ट तुमचे असणार आहे हेडर फाइल्स. आता गरज नाही की हेडर फाइल्स एकच असेल. तुम्ही यामध्ये अजून हेडर फाइल्स टाकू शकता. की तुमचं डिपेंड करते की कुठले-कुठले फंक्शन्स तुम्ही मेन प्रोग्राममध्ये लिहिणार आहे. सो जसं मी म्हटलं प्रिंटएफ. ओके. मी लिहिलं प्रिंटएफ इफ कोणाला आधी थोडंसं माहिती असेल तर प्रिंटएफ काय करते तुम्हाला आउटपुट देईल तुमच्या कन्सोल विंडोवरती. सो प्रिंटएफ जे आहे कंपायलरला नाही माहिती प्रिंटएफ काय आहे. सो कंपायलर कुठे शोधतो हा याची डेफिनेशन्स काय आहे, प्रिंटएफ म्हणजे मला काय करायचं आहे, तो शोधतो त्याच्या हेडर फाइल्समध्ये. ओके. ही जाईल जेव्हा कधी प्रिंटएफ त्याला हिट होईल, तो चेक करेल त्याच्या हेडर फाइल्स. हेडर फाइल्समध्ये मी काय इन्क्लूड केलंय स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. डॉट एच हे एक्सटेन्शन आहे हेडर फाइल्सचं. ओके. सो कधी-कधी तुम्हाला विचारतं की याचं लाँग फॉर्म काय आहे इंटरव्ह्यूजमध्ये std.io म्हणजे काय? तो स्टँडर्ड इनपुट आउटपुट एच आणि हेडर फाइल्स. सो कंपायलर तुझं जाणार तर कंपायलरला याची डेफिनेशन म्हणजे काय करायचंय मला, काय नाही हे ऑलरेडी या हेडर फाइल्समध्ये इन्क्लुडेड असतं. ओके. सो प्रिंटएफ म्हणजे काय आहे? आउटपुट द्यायचंय, प्रिंट करायचंय, तर तो हेडर फाइल्समधनं रीड करेल आणि आउटपुट देणार. सो अशा तुम्ही वेगळ्या-वेगळ्या हेडर फाइल्स यूज करू शकता. एक असतं मॅथ्स पण तुमची एक हेडर फाइल आहे. मॅथ्स.एच असं वेगळं-वेगळं नाव आहे. एक्झॅक्ट आपण नंतर शिकू. इफ तुम्ही कुठले मॅथेमॅटिकल फंक्शन यूज करत आहे, लाइक स्क्वेअर रूट ऑफ. ओके. सो हे सगळे फंक्शन्स अ, या या हेडर फाइल्समध्ये इन्क्लुडेड आहे. सो अशा वेगळ्या-वेगळ्या हेडर फाइल्स तुम्ही इन्क्लूड करू शकता. बट तुमचा जो मेन प्रोग्राम आहे, तो मेनपासून सुरू होईल, मेन फंक्शनपासून आणि त्या आतमध्ये तुम्ही तुमचा ब्लॉक ऑफ कोड लिहिणार आणि रिटर्न 0 म्हणजे प्रोग्राम तिथे संपेल. सो इथे मी हा क्लिअर स्क्रीनशॉट तुम्ही अटॅच केलाय. तुम्ही हा रीड करू शकता. आपण नेक्स्टमध्ये बघणारच आहे, की कसं तुम्ही बेसिक कोडिंग लिहिणार. बट हे बेसिक स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. इफ मी ब्रेकडाउन करते म्हटलं तर काय आहे बघा. हॅश इन्क्लूड काय आहे तुमची स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररी. तुमचा मेन फंक्शन आहे जिथे तुमचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल. प्रिंटएफ म्हणजे नॉर्मल एक्झिक्युशन वाली लाईन जे तुम्ही मेनच्या आतमध्ये लिहिणार आहे बघा इथे. करेक्ट? ज्यांनी तुमचं आउटपुट प्रिंट होणार आहे. रिटर्न 0 म्हणजे इंडिकेट्स दॅट द प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली अँड स्टॉप्स द प्रोग्राम. इथे तुमचा प्रोग्राम स्टॉप होईल आणि तुम्हाला हेच सेम एक्झाम्पल समजा आपल्या रेसिपी जे सगळ्यांना खूप लोकांना रेसिपीचे एक्झाम आवडलंय तर त्या एक्झाम्पलने समजा मी एक्सप्लेन करेल तर असं याला समजून घ्या की जे हा स्टार्टिंगचे हेडर फाइल्स आहे दिस इज लाईक ब्रिंगिंग ऑल द इन्ग्रेडियंट्स टू द कुक जे काही तुम्हाला मिर्च मसाले सगळं जे काही पाहिजे हे तुम्हाला हेडर फाइल्स मध्ये असेल म्हणजे जे काही तुमचे फंक्शन्स तुम्ही यूज करणार आहे त्याच्या डेफिनेशन सगळं सगळं जे समोर तुम्ही मेन मध्ये लिहिणार आहे मेन प्रोग्राम मध्ये लिहिणार आहे ते या हेडर फाइल्स मध्ये आहे मेन म्हणजे इथे तुमची कुकिंगची प्रोसेस सुरू होईल. इथून एक्झॅक्ट सुरू होणं. फक्त इन्ग्रेडियंट्स आणणं म्हणजे सगळं नाही ना. तुम्हाला सुरू पण करावं लागेल तरच फायनल डिश रेडी होईल. ओके. सो मेनमध्ये मेन म्हणजे तुमचा कुकिंगचा प्रोसेस सुरू झालाय किंवा तुमचं एक्झिक्युशन इथनं सुरू होईल. प्रिंट हेलो वर्ल्ड हे जे तुम्ही मेनच्या आतमध्ये लिहिणार आहे ते काय तुमचं एक एक फायनल डिश सर्व्हड आहे. बिकॉज हे तर फायनल डिश याआधी तुम्ही काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहिणार काय-काय तर हे एक शॉर्ट म्हणजे एक शॉर्ट वे आहे. समजा मला पटकन हेलो वर्ल्ड पाहिजे. तर हे एक सिंगल लाईन आहे. बट सिंगल लाईनचा कोड नसणार आहे. आपण असे 10-10, 15-15 एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहू. ओके. सो हे तुम्ही असं म्हणू शकता, की तुमची एक फायनल डिश रेडी आहे. बिकॉज तुम्हाला आता आउटपुट भेटलंय. करेक्ट? आउटपुट म्हणजे तुमची डिश. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि रिटर्न रिटर्न 0 म्हणजे की संपलं. कुकिंगची प्रोसेस संपली, एक्झिक्युशन संपलं, स्टॉप होईल. म्हणजे कुकिंग इज डन सक्सेसफुली. समजा काहीच तुम्हाला एरर वगैरे नाही आला, इट मीन्स की कुकिंगची प्रोसेस संपली आहे, कोडचं एक्झिक्युशन संपलं आहे. सो हेच तुमचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. हे तुम्ही पेपरमध्ये लिहू पण शकता. लाइक तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर बट पेपरमध्ये तुम्हाला बी-एससी इंजिनिअरिंगवाल्यांना येणार की बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी लिहा. तर तुम्ही 4-5 लाईन लिहिणार. ज्यामध्ये हेडर फाइल्स आहे, मेन फंक्शन आहे, एक सिंगल लाईन लिहिली आहे मी प्रिंटएफ आणि रिटर्न 0 जिथे प्रोग्राम एंड होतो. सो आय होप तुम्हाला समजलंय की चं बेसिक सी काय आहे, व्हॉट इज सी किंवा इंट्रोडक्शन टू सी आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम आणि ह्या सगळ्या 4-5 लाईन्स. ओके. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर जॉइनिंग.